हाय मंडळी, कशा आहात? आशा करते सर्व बरेच असतील. मी आजपासून व्हिडिओ काढायचं बंद करणार आहे. कारण आहे ना, म्हणजे काय माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घाण वाटतं किंवा काय वेगळं वाटतं का, काय अश्लील वाटतं का? एवढे छान व्हिडिओ बनवते आणि काही काही दादा आहेत, कशासाठी वाईट कमेंट्स करतात, कशासाठी घाण कमेंट्स करतात? अरे बाबांनो, तुमच्या घरात आया बहिणी असतील, त्यांची तुम्ही अशीच इज्जत करता का? असंच बोलता का त्यांना एवढं घाण खालच्या लेवलचं? आम्ही आहेत सोशल मीडियावर, पण आम्ही कोणाला घाण बोलत पण नाही आणि घाण कमेंट्स करत पण नाही. मग कशासाठी बिचाऱ्यांनो आम्हाला वैताग देता? आम्ही काढतो चांगले शेतातले व्हिडिओ, काढू द्या, जगू द्या आम्हाला पण. हां, एवढे खालच्या लेवलचं का बोलताय पण तुम्ही आम्हाला? अरे, जो जो बाईची इज्जत करत नाही अशा फेक आयडिया काढतात आणि फेक आयडिया काढून ना असं बोलतात. खूप वाईट वाटलं माहिती का? मी खूप दिवसातूनही ना कमेंट्स वाचल्या, मला लय वाईट वाटलं माहिती का? असं एखाद्या विषय असं बोलू नये. काय गरज आहे बोलायची? आम्हाला पण घाण बोलता येतं, आम्हाला पण शिव्या देता येतात, आम्हाला पण असं खालच्या लेवलचं बोलता येतं, पण आम्ही नाही बोलत. आम्हाला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे असं कोणाविषयी घाण बोलायचं नाही. आणि हे खरंच हे एका बापाचे नसतील जे दुसऱ्यांना असे घाण कमेंट्स करतात. मी त्याचा स्क्रीनशॉट काढलेला आहे आणि आम्हाला इज्जत आहे हो, नाही तर ते ना मी वरती लावलं असतं, पण नको. एवढं असं म्हणजे वाईट वाटलेलं आहे. एवढी घाण कमेंट्स केलेली आहे, सांगू पण नाही वाटत. तुम्हाला आम्ही बायका अशा म्हणजे फालतू वाटतो का, किंवा काही वेगळं वाटतं का? आमच्या व्हिडिओमध्ये किती छान व्हिडिओ काढतो आहे आम्ही शेतातले. आणि सगळे सारखे नाही आहेत. एकच दादा आहे, विनाकारण फेक आय डी काढू नये ना. मला अशी घाण कमेंट्स केलेली आहे त्यांनी. पहिली पण केली, मी त्याला ब्लॉक केले आता. पण नको रे दादा, कशासाठी असं वाईट बोलतो? काही देणं घेणं लागते का आपलं? नाही लागत ना, मग कशासाठी असं घाण बोलतो? नको बोलू, जगू दे आम्हाला. एवढं वाईट वाटलं माहिती का? रात्री एवढं रडले मी, म्हणजे मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. का बरं अशी लोक असतात आणि बायकांना नाव ठेवतात, बायका अशा बायका तशा. पहिले हे काही पुरुष आहेत ना, तेच भंगार आहेत. म्हणजे येऊनही ना फेक आयडिया काढतात आणि बायकांना असं घाण बोलतात. पहिला दोष आहे ना बायकांमध्ये नाही आहे, माणसांमध्ये. म्हणजे काही माणसांमध्ये आहे. सगळे सारखे नाही आहेत, आम्ही ते नाही म्हणत. पण एखादा अर्धा दादाचं असा आहे जो असा फेक आयडिया काढून ना असं घाण बोलतो. मंडळी, आता तुम्हीच सांगा, मी काय करू? व्हिडिओ काढू का नको काढू, का बंद करू चॅनल माझं? मला कमेंट्स करून सांगा. खूप वाईट वाटलेलं आहे. मी त्याला ब्लॉक केले, त्याची म्हणजे कमेंट्स पण मी डिलीट केलेली आहे. एकच दादा आहे. अरे तुम्ही कमेंट्स करा, विचारा शेतात काय केले, काय नाही केलं, काय काम करायचं आहे, काय नाही करायचं, असं तुम्ही कमेंट्स करा ना. पण असं घाण नका रे बोलू. एखाद्याचं मनाला असं लागलं असं नका बोलू. आमचे पण नातेवाईक विचारतात, कशाला व्हिडिओ काढती, किती लोक घाण असं बोलतात. ते नको व्हिडिओ काढतो. पण मी नाही कोणाचं ऐकत, मी काढते व्हिडिओ. पण जर माझी इंस्टा फॅमिली, यूट्यूब फॅमिली जर म्हणत असेल ना का नका काढू व्हिडिओ, तर नाही काढणार मी. खरंच कमेंट्स करून सांगा. चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण जर तुमच्या कमेंट्स आल्या मला चांगल्या तर मी व्हिडिओ काढणार. चला बाय.